गुरुकृपाखण्डमण्डलाकारव्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणे अनेक तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतकाच राखावा कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी पुंडरिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पाहे पा धोजेचे चिरगूट पाहे पा धोजेचे चिरगूट पाहे पा धोजेचे चिरगूट पाहे पा धोजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित परी तुझा मुद्रा अंकित पती पतित पावन पाहे पाधोजेचे चिरगूट पाहे पाधोजेचे चिरगूट करिता कष्ट राया जतन करिता तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित मही मसी पत्र ते केवडे मसी पत्र ते केवडे पत्र ते केवडे पत्र ते केवडे रावो चालवे आपुल्या पाडे राव चालवे आपुल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित रावो चालवे आपुल्या पाडे रावो चालवे आपुल्या पाडे तैसा मी एक बाप रखुमा देवी वरुगा
बाप रकुमा देवी वरुगा सांभाळावे आपुल्या ब्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी परी तुझा मुद्रा अंकित परी तुझा मुद्रा अंकित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग अष्टकावरती चाललेला विषय आहे, पण धरसड चालू आहे, कारण ग्रंथ काही संपत नाही. आपल्याला तर 7 दिवसामध्ये उरकायचे, म्हणून काही विषय महत्त्वाचे घेऊन आपण हे करतो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे परब्रह्मलिंग हे जे लिंगम शब्द अर्थ आहे, हा लिंगम शब्द अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी ही निर्मिती केलेली आहे. ज्यावेळेस पंढरपूरला शंकराचार्य आले, त्या शंकराचार्यांनी आल्याच्या नंतर पांडुरंगाला केलेलं हे नमन आहे. पांडुरंगाला केलेलं नमन आहे, पांडुरंगाला केलेली ही स्तुती आहे. आणि त्यामधून अभिलाषित जगाच्या उद्धारासाठी ही केलेलं परब्रह्मलिंग किंवा महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुमनिंद्रिही समागततिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशी जगद्गुरु शंकराचार्यांनी ही केलेली आणि भगवंताविषयी एक करुणा आहे, एक याचना आहे, एक नमन आहे, एक मंगलाचरण आहे, असा त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचा ह्याच्यामध्ये भाव निर्माण केला आहे. ह्या एवढ्याच अष्टकामध्ये पूर्ण पंढरीचं महात्म्य बी त्यांनी वर्णन केले. असं नाही, पूर्ण पंढरीचं महात्म्य एका शब्दामधून त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून पर हा जो शब्द आहे, म्हणून पर हा शब्द काय, पर पांडू असं होते. पांडू म्हणजे पांडुरंग, बरोबर आहे, आणि पुंडलिक दोन्ही एकाच वाच्यार्थाचे शब्द आहेत. पुंडलिक आणि पांडुरंग, बरोबर आहे. म्हणजे पांडुरंग हे स्फटिक आहे, हे जे उच्चार आहे तो स्फटिक आहे, म्हणजे शुभ्र पांढरा आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा कसा आहे, शुभ्र पांढरा आहे. इतका पांढरा आहे की आपण त्या डोळ्याला पाहू शकत नाही, एवढं चैतन्य आहे.
एवढा शुभ्र पांढरा आहे. म्हणून त्याला पंढरीनाथास परब्रह्मलिंग म्हणजे ब्रह्मपुरामध्ये असणारा सगुण स्वरूपाचा परमात्मा, त्या सगुण स्वरूपाच्या परमात्म्यामध्ये ज्या वेळेस पुंडलिकानं वीट भिरकावली, म्हणजे वीट म्हणजे एक इंद्रच आहे, इंद्रावर स्थापना आहे, बरोबर आहे. मग असा सगुण स्वरूपाचा जो परमात्मा आहे तो फक्त या असणाऱ्या चमडीच्या डोळ्याला दिसून फक्त समाधान व्यक्त करणे, आपली आवड आपणाला भगवंताचे निर्माण व्हावं त्याविषयी केली गेलेली ही रचना आहे, बरोबर आहे. देवाविषयी एक प्रेम उत्पन्न व्हावं, आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या सगुण रूपामध्ये एक लिंगम शब्द जे वापरला आहे, लिंगम ते निर्गुण आहे, बरोबर आहे. पर हे शब्द सगुण आहे आणि लिंगम हे निर्गुण आहे, बरोबर आहे. म्हणून सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण ऐकू गोविंद, म्हणजे असा परमात्मा असं रूप जे त्यांनी दाखवलंय, त्या रूपामध्ये परब्रह्म लिंगम या शब्दाचा अर्थ आहे की जेणेकरून अष्टकातील श्लोकामध्ये वर्णन केले. त्यांनी काय वर्णन केले? तस्य कंचितम पतित अस्ति लोके न चेतिसाम चैवम च तस्य लिंगम. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लिंगम ही जी शब्द आहे, आत्मलिंग जे आहे तर सर्वाला समान आहे, सर्वाला समान आहे. भगवंताने कुठेही भेदभाव केला नाही, पण देताळा लिंग समान दिलंय, पण घोंगडी मातोर वेगळी दिलेली आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आणि आम्हाशी का दिली वांगुले रे, बरोबर आहे. मग ही दिलं कशासाठी भगवान परमात्म्याने? हे सगुण जी घोंगडी आहे, या सगुण घोंगडीमध्ये आणि एक लिंग जे आहे त्याला एक आत्मलिंग म्हणलं जाते, आणि काही जण म्हणतात जीव आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी परब्रह्म लिंगम या शब्दातून जे जेणेकरून त्या असणाऱ्या लिंगाला म्हणजे त्यालाच एक आत्मस्वरूप आपण म्हणलेलं आहे. त्या आत्मस्वरूपाला जर आपणाला अनुष्ठान करून जर पाहायचा असेल तर ती शक्ती आपणाला प्राप्त होते, पण अनुष्ठान केल्याशिवाय होत नाही, बरोबर. काहीतरी अनुष्ठान करावंच लागेल. मग आता काय अनुष्ठान करावं लागेल? तर तुम्हाला एक अनुष्ठान सांगतो, जमतंय त्याने करा, न जमतंय त्याने बघा काय होतंय, बरोबर आहे. हे असं अनुष्ठान आहे, पूर्वेला बसणे, घोंगडं टाकणे, काही बी पोतं टाकणे, चटई वगैरे टाकणे नाही, असं टाकून बसा पूर्वेला तोंड करून. पूर्वेला तोंड करून टाकून बसल्याच्या नंतर ज्या जागेवरती कुठल्याही प्रकाराचं कर्म होत नाही अशी जागा घरातली निवडा. ज्या जागेवर कोणतं कर्म होत नाही, की ज्या जागेवर शिव्या दिल्या जातात, ज्या जागेवर काही कुठल्याही प्रकारचं कर्म होत आहे अशी जागा नको आहे. मग अशा पद्धतीने तिथं जर तुम्ही बसलात तर फक्त बिंबीला आडी न पडता फक्त एक 7 वेळा तुम्हाला उच्चार करायचे, एक 7च वेळा, जास्त टाईम नाही. 12 आणि 12 24 तासामध्ये भगवंतासाठी तुम्ही 7 मिनटं देऊ शकता का नाही सांगा? 7 मिनटं, जास्त नाही. 7 मिनटामध्ये तुम्ही जर स्थिर झालात तर हे सर्व सुवास आपला एकंदरीत वरती घ्यायचं. वरती घेतल्यावर एकदा स्थिर झालो आपण, एवढं स्थिर व्हायचं, एवढं मनाला स्थिर करायचं की मनाबरोबरच आपला व्यापार सुरू करायचा, वर जाणे खाली येणे थोडा वेळ. तसं झाल्याच्या नंतर पुन्हा सर्व सुवास वर घ्या, आणि तुम्हाला लई नाही 7च दिवसात तुम्हाला अनुभव येईल, आणि तो आलेला अनुभव तो फक्त कोणाला सांगायचा नाही. जर तुम्ही सांगितला तर यायचा रस्ता बंद होत आहे. म्हणजे मला असं झालं, मला तसं झालं, मला हे झालं ते. बघा, बसा. ओ एक 7 वेळा ह्याचा उच्चार करायचे, आणि ही रियाज करायची आहे. रियाज करून करून 1 मिनिटापर्यंत हा स्वर गेला पाहिजे. किती? 1 मिनिटापर्यंत टिकलं पाहिजे. असं श्वास करायचं. लय बी आकडून धरू नका, गुटकुण्या गुचकी जाईल, बरोबर आहे. असा श्वास केल्याच्या नंतर काय होईल? एक प्रकारची साधना होईल. आणि मग या ब्रह्मरंध्रामधून जे लिंगम शब्द चालू आहे, लिंगम पाहायचं आहे ना, तर भगवान परमात्म्याला किती कलर आहे, बरोबर आहे. हिरवा काय, निळा काय, काळा काय, जांभळा काय, पांढरा काय, असे अनेक प्रकारचे आहेत. जोपर्यंत असं 7 वेळा उच्चार केल्यावर तुम्ही डोळे अगदी एक दृष्टी उचलायचं, या ब्रह्मरंध्रात बघायचं. बघितल्याच्या नंतर इथून एक प्रकाश 4 अंघोळ बाहेर जाईल. म्हणजे
एक लाल जाईल की पिवळा जाईल की निळा जाईल, कोणता जाईल, त्या पद्धतीनं तुम्ही जर हे साधना करत राहिले तर लई नाही तर 40 दिवसामध्ये जोपर्यंत ब्रह्मरंध्रामधून प्रकाश बाहेर जातो तोपर्यंत समजायचा मायेचा प्रकाश आहे. जोपर्यंत असा प्रकाश जाईल तर मायेचा प्रकाश आहे. आणि ज्या वेळेस तिकडून समोरून प्रकाश येऊन मध्ये ब्रह्मरंध्रात जाईल समजून चालावं तुम्हाला तेव्हा काहीतरी अनुभव येत राहणार. म्हणजे अनुभव तर आला पाहिजे की नाही परमार्थाचा. परमार्थ कवर करणार आपण कुठवर करणार, अनुभव कुठल्याच गोष्टीचा नाही. फक्त ज्ञान आहे, आपल्याकडं कला आहे तर सगळ्या गोष्टी येतात, पण ज्ञान कुठलंच नाही. म्हणून हे जे तुम्ही साधना केली तर प्रत्येकानं थोडी साधना करून बघा, तुम्हाला लगेच लक्षात येते. मग नंतर असा जर प्रकाश आला तर आपलं मन एकदम स्थिर व्हायला लागतंय. म्हणून रामदास स्वामीने वर्णन केले, मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. बरोबर, मना जरा भक्तिसंग थोडंसं तू जाण्याचा प्रयत्न कर. म्हणून या ठिकाणी अशी जर साधना केली तर ह्या आत्मलिंगाची शक्ती तुमच्या संग किंवा तुमच्या दृष्टीवाट तुमच्या ब्रह्मरंध्रावाट तुम्हाला बरोबर एक अशी ऊर्जा मिळेल की तुम्ही कुठलंही कार्य करायला गेलं तर अपेस घडणार नाही. अशी एक प्रकारची साधना आहे. त्याच्यामधून तुम्हाला पुष्कळ काही फायदे होतात. म्हणून आचार्यांनी जगात याच्या कोणीसुद्धा तुलना करू शकत नाही असं सूत्र सांगितलं आहे की जेणेकरून केले आहे त्याप्रमाणे अग्नीचे नपुसक चिन्ह आहे. ते अग्नीचं नपुसक चिन्ह आहे. म्हणजे असं चिन्ह आहे ते की ज्या वेळेस तुम्ही एक कुठलीही घटना आपणाला पुढं काही घटना घडणार आहे समजा, तर नुसतं तुम्ही 3 वेळा उभ्यानं जरी राहून 3 वेळा जर ओमचा उच्चार केला, हरि ओम असा जर उच्चार केला 3 वेळा, तर जी काही घटना तुम्हाला घडणार आहे समजा पुढं, त्या घटनेला बरोबर हे असणारं तुमच्यापासलं जे व्हायरस आहे ती व्हायरस त्या घटनेला थांबवू शकते. म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी आलिंगन असं बी होतंय. आलिंगन बी शब्द होऊ शकतंय, लिंगम बी शब्द होऊ शकतंय, त्याच्यानंतर परब्रह्म बी लिंग होऊ शकतंय. म्हणजे मी सांगत काय होतो, परमात्मा सगुण रूपानं आहे. तो सगुण रूप, त्या सगुण रूपामध्ये तो कुठं थांबलेला आहे की तो असा तिकडून जसा दापार युगातून जसा आला, परमात्मा जसा दापार युगातून आला तसा ते एक असं लाट असते बघा, एखादी तळं फुटावं, एखादं मोठं तळं फुटावं आणि तळं फुटल्याच्या नंतर मग ते बऱ्याच गावाचे नुकसान करीत जाते. तसं जसं तळं फुटावं ह्या सगुण रूपाचं जसं तळं फुटलं तसं हे फक्त अडवणारा एक पुंडलिकरायाच आहे, दुसरं कोणी अडवलं नाही ह्याला. ह्या असणाऱ्या 9 प्रकारच्या शक्तीला, ह्या पांडुरंगाला आलेल्या दापार युगातून इथपर्यंत आल्यानंतर ते पुंडलिकाने त्यांना अडवून धरले आणि अडवून धरल्याच्या नंतर मग सांगितलं आता इथं उभं राहायचं. आणि ते बी कशासाठी, माझ्यासाठी नाही, जो बी माणूस येईल त्याच्या कल्याणासाठी तुम्हाला थांबायचं देवा. बरोबर, एवढंच नाही, जे कुठंच या पृथ्वीच्या पाठीवर कुठंच तीर्थ नाही त्या तीर्थाची 3.5 कोटी गणना आहे. 3.5 कोटी तीर्थापैकी एक असं तीर्थ आहे, एक चंद्रभागा जी तीर्थ आहे तिच्या पोटामध्ये 60 कोटी तीर्थ आहेत. मी 3.5 कोटी तुम्हाला सांगितलो, इथं किती 60 कोटी तीर्थाचा उगम तिच्या पोटात आहे चंद्रभागेच्या. नुसतं चंद्रभागा जरी उच्चार केलं, काही नका करू, चंद्रभागात जरी उच्चार केलं तरी आपणाला एक स्नान केल्याचं पुण्य लागतंय, आपलं पाप जातंय नुसतं चंद्रभागा जरी उच्चार केलं तरी. म्हणून त्या चंद्रभागेमध्ये जे असणारा नामदेवराय का उभं राहिला की जेणेकरून असणाऱ्या येणाऱ्या भक्ताला आपण दर्शन देणं आपलं काम आहे. दर्शन दिल्याच्या नंतर पुंडलिकाच्या दर्शनाने काय होतंय की आपला जो बाह्यविकार जे आहे, म्हणजे त्याला बहिरंग म्हणतात, बहिरंग जे आपला आहे तो बहिरंग कशानं जातो, एक चंद्रभागेचं स्नान आणि एक पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाचं दर्शन झालं हे बाह्य आपलं सगळं जे विकार आहेत हे नष्ट होतात. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण नामदेव पायरीपाशी जातो त्यावेळेस चोखोबाराचं दर्शन घेतो, त्यावेळेस चोख होतंय. आणि चोख झाल्याच्या नंतर जसं सोन्यातलं असणारं जे दोष आहे, दोष ती तेजाब जसं काढू शकते बाजूला, तसं ही चंद्रभागेचं हे भीमेचं हे असणारं तीर्थात जर स्नान केलं तर आपलं ते सगळा दोष नष्ट होऊन जाते. आणि ती दोष नष्ट झाला तर आपण काय करतो, मग पांडुरंगाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेस पांडुरंगाकडे आपण जातो
त्यावेळेस आपण वाटत असलं असं मी देवाकडे चाललोय, पण देवाकडे जात असताना आपल्या शरीरामध्ये कोणताही विकार राहत नाही. त्या जागेवरती तेवढी पॉवर आहे. पांडुरंगाच्या दरबारात गेल्याच्या नंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, दंभ सगळे जे काही विकार आहेत ते सगळे विकार जसं कासव पोटात घालते आपले अवयव, तसं आपल्या बी हरिभक्ताचे सर्व अवयव आतमध्ये ओढून कुठलाही अवयव त्या असणाऱ्या तीर्थाच्या ठिकाणी, पांडुरंगाच्या ठिकाणी कुठलाही आणि हे काम करत लोक हे कुठलेच चाल करीत नाहीत. आपले जेवढे विकार आहेत आपल्यापाशी तेवढे कोणतेही विकार, सगुण रूपाचे विकार असो निर्गुण असो, म्हणजे 5 सगुण, 5 सगुण आणि 5 निर्गुण आणि 11 मन, असं सगुण निर्गुण जे आपल्या ठिकाणी जे काही विकार आहेत ते विकार भगवान परमात्म्याकडे जाताना कोणतेही विकार आपणाला ज्ञापकपणे म्हणजे निर्गुणपणानं आपण भगवंतापाशी जातो. आपणाला आपले स्मरण काय असेल तो भाग वेगळा आहे, पण तसं गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या कुठंच नाही तर फक्त डाव्या पायाचंच तुम्हाला दर्शन घ्यायचा अधिकार आहे. दोन्ही हात भगवान परमात्म्याच्या चरणावर ठेवायचे नाही. बरोबर आहे, दोन्ही हात ठेवायचे नाही. डाव्या पायाचं 2 हाताने दर्शन घ्या किंवा डाव्या पायाच्या नुसत्या अंगुठ्याला स्पर्श करायचे आहे. आता काही लोक समजा आपलं दर्शन घेण्याची पद्धत आहे, जाऊन दर्शन घेतात फक्त डाव्या पायाला. डाव्या पायामध्ये सर्व काही जे भगवंताच्या 9 शक्ती आहेत त्या 9 शक्ती तुम्हाला अर्जंट प्राप्त होतात. आणि दोन्ही हात ठेवून जर डोकं मस्तक ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या शक्ती आपल्यामध्ये येत नाही. भगवंताची शक्ती घ्यायची आहे ना, आपल्यामध्ये येत नाही. जसं तुम्हाला एखाद्या झाडाची शक्ती घ्यायची आहे तर आपलं हृदय त्या झाडाला मिळवावं लागते. बरोबर आहे, असं मिठी मारावं लागते, तेव्हा ती शक्ती त्या झाडाची आपल्यामध्ये उतरते. म्हणजे ह्या 9 प्रकारच्या शक्ती ज्या असणाऱ्या परब्रह्म लिंगामध्ये व्याप्त आहेत, सगळ्या गुपित आहेत, न दिसणारे आहेत, या डोळ्याला दिसू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी तो आत्मा त्याच्या स्वतःच्या लिंगाने जाणून घ्यावा. म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या परब्रह्मलिंगाच्या शक्तीचा अनुभव आपण घेत असताना कुठं आपला स्पर्श झाल्यावर आपणाला शक्ती मिळते. बरोबर आहे, जसं एक सोन्यात आपलं लोखंडाचं उदाहरण आहे. एक परिस आहे, त्या परिसाला की जर स्पर्श केला, लोखंडाला स्पर्श केला परिसानं तर काय होते, सोनं होते. तसं या ठिकाणी जसं आता तिरुपती आहे, बरोबर आहे, तिरुपतीमध्ये काय परिस आहे, पूर्ण देव परिसात आहे. तुम्ही 1 किलो 2 किलो जरी लोखंड खिशात घालून नेलं, फक्त देवाच्या पायावर हात ठेवा आणि तुमचे 1 मिनटात सोनं होते. बरोबर आहे, त्या लोकांनी जवळ सोनं करायचं तवर केले, जेव्हा उघडं पडलं तेव्हा सरकारनं लॉक केलं त्याला, म्हणून आता त्याला बाहेरून दर्शन आहे. तसं एवढी पावर आहे. म्हणून हे जी आहे तर त्या पद्धतीनं आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. एक साष्टांग नमस्कार ज्यावेळेस करतो त्यावेळेस साष्टांग नमस्कार करण्याची पर्याय, की साष्टांग नमस्कार कसा करावा त्याला बी महत्त्व दिलं आहे भगवंताने. ज्यावेळेस साष्टांग नमस्कार करतो त्यावेळेस 8च अंग आपले टेकले पाहिजे. 8 अंगाने आपण टेकावं, तेव्हा ते साष्टांग भगवान परमात्म्याला अर्पण होतो. म्हणून इथं श्रुतीनं सांगितलंय की आलिंगन आत्म्याचे आणि लिंग, आलिंगन आत्म्यानं आत्म्याला दिलेलं आलिंगन आहे. बरोबर आहे, आत्म्यानं आत्म्याला दिलेलं आलिंगन आहे. म्हणून जसं एक ज्ञानदेव आणि एक चांगदेव, बरोबर, दोन्ही देवच आहेत ना, एक ज्ञानदेव आणि एक चांगदेव. इकडे बी आत्मलिंगच आहे, इकडे बी आत्मलिंगच आहे. आणि ह्याचं झालं काय की जेणेकरून पूर्वेचा एक आरसा आणि पश्चिमेचा एक आरसा, दोन्ही आरसे जर समोरासमोर जर आले एकसारखे आरसे, तर कुणी आरशाने कुणी आरशाला अगोदर पाहिलं हे सांगू शकत नाही. कसं सांगणार? दोन्ही आरसे समोरासमोर आले, दोन्ही एकदाच जर आले तर सांगू शकत नाही. कुणी आरशाचं कुणी आरशामध्ये प्रतिबिंब पडलं, पूर्वेच्या आरशाचं पश्चिमेच्या आरशात प्रतिबिंब पडलं का पश्चिमेच्या आरशाचं पूर्वेच्या आरशात प्रतिबिंब पडलं. तशी असणारं ज्या वेळेस आपण भगवान परमात्म्याच्या समोर जातो त्यांच्या असणाऱ्या लिंगाच्या प्रकाशानं प्रकाशित होणारं हे आत्मलिंग आहे. बरोबर आहे, त्यांच्या लिंगाच्या प्रकाशानं प्रकाशित होणारं आत्मलिंग आहे. म्हणून याला अथवाचक स्तोत्र चर्मचक्षु प्राणे इतव इति साध्यंतम, म्हणून प्राण्यानं केलेलं जे नमन आहे त्या प्राण्यानं केलेल्या नमनामध्ये
8 प्रकाराचं दर्शन होऊ शकते, म्हणून त्याला अष्टांग योग म्हणतात. अष्टांग योग बी त्याला म्हणलं जाते. म्हणून ह्या दर्शनामध्ये आपला काय फायदा होतो ते बघा. तुम्ही पंढरपूरला गेलात, पंढरपूरला गेल्याच्या नंतर जाण्याची पद्धती आहे ती, जाऊन तुम्ही जर तशा पद्धतीनं जर तुम्ही कर्म केलात तर तुम्हाला 100% अनुभव येत नाही असं नाही आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पंढरपूरला गेलो तर त्यावेळेस जात असताना पहिली एक सुपारी पुंडलिकरायासाठी आहे, दुसरी सुपारी चंद्रभागेसाठी आहे, तिसरी सुपारी ताक विठोबापाशी आहे, आणि चौथी सुपारी पांडुरंगासाठी आहे, आणि 5वी सुपारी येमाईसाठी आहे. 5 सुपाऱ्या घेऊन तुम्ही जर अशा पद्धतीनं संकल्प सोडून जर दर्शन घेतलं तर तुम्हाला समजून म्हणजे तुम्हाला अनुभव येईल की आपण अशा आमंत्रण देऊन दर्शन आपण घेत नाही. आमंत्रण देऊन दर्शन घेतलं जात नाही. गंगेला पहिलं तुम्हाला पाणी घ्यायचे आहे, सुपारी सोडायची आहे, आणि मग तुम्हाला गंगेला स्पर्श करायचे आहे. पण असं होत नाही. हे जसं एखाद्या म्हशी एखाद्या वड्यात गेल्या बस तसं जायचं काम राहते, बाकी काय नाही. बरोबर आहे. पशुसारखंच आहे ना, मध्ये गेले बाहेर आले, बरोबर. तिथं खो करता येत नाही, खा करता येत नाही, दात कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी कर्म करता येत नाही. अशी सुपारी ठेवून संकल्प सोडून त्या आईला नमस्कार करायचे. आई, आत्तापर्यंत जेवढं झालेलं काही माझ्या ठिकाणी पाप आहे त्या पापाचा असणारा पूर्ण निपांत करण्यासाठी किंवा पाप घालवण्यासाठी मी संकल्प सोडतोय, आणि हे संकल्प माझा पुरा होण्यासाठी आणि तुझ्याकडं माझं मागणं आहे. असं जर म्हणून तुम्ही जर समजा चंद्रभागेमध्ये जाण्याची एक पद्धत आहे. चंद्रभागेमध्ये फक्त बिंबी इतक्या पाण्यात जाता येते, त्याच्या पलीकडे पाण्यात जाता येत नाही. बरोबर. पोहता तर येतच नाही पहिली गोष्ट. आता ही कशा म्हशी उधळतात ती बघून घ्या तुम्ही. मग पोहता येत नाही. तीर्थामध्ये एवढं शांत स्नान करावं लागतं. अशा पद्धतीचं जर स्नान केलं तर आपल्याला त्याचा फायदा मिळतो. त्याच्यानंतर आपण जे ताकपीठ विठोबापाशी जर गेलो आपण, ताकपिठ्या विठोबापाशी, तर तिथं गेल्याच्या नंतर काय घेऊन जायचं आहे, तिथं थोडंसं ताक घेऊन जायचं आहे. ताक घेऊन जायचं आहे तिथं. ताक पिठ्या विठोबा म्हणून असं त्याचं वर्णन आहे. ते थोडंसं ताक घेऊन जायचं आहे. ताक घेऊन गेल्याच्या नंतर फक्त ते देवाला दाखवायचं, आणि ते ताक आपणच प्यायचं आहे, दुसऱ्याला द्यायचं नाही. फक्त देवाला दाखवायचे, ते ताक आपणच प्यायचे. अशा पद्धतीनं प्रत्येक कर्म वेगळ्या वेगळ्या जर पद्धतीनं तुम्ही केलात तर तुम्हाला लई नाही थोड्याच दिवसात अनुभव तुम्हाला येऊ लागतंय. अनुभव आले अंगा तो या जगा दावी तसे. तुकाराम महाराज म्हणतात अनुभव घ्या, आणि अनुभव घेतल्याला दुसऱ्याला सांगा. अनुभवाचं जर घ्यायचं माहिती नाही तर दुसऱ्याला सांगावं काय. बरोबर आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी शुद्ध पवित्र शून्य शांत, शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, शांत पाहिजे, आणि त्याच्या ठिकाणी अप्रमाण निर्यता म्हणजे निसंग पाहिजे. निसंग म्हणजे कुठल्याही असणाऱ्या कर्माचा संग नको, कुठल्याही कर्माचा संग नको. कवा ज्यावेळेस आपण तीर्थात जातो तेव्हा कुठलाही कर्म आपल्या संग करायला नको. मी ही करतोय, मी ती करतोय, मी ती केलंय, मी ही केलंय, पुन्हा फोनवर बोलणे, अनेक भानगडी म्हणजे कर्म आपलं संग राहते. म्हणून त्याला अत्यंत अक्षय स्थिर राहून शाश्वत अजम आणि आजवेय आणि अजन आत्मा अशा पद्धतीने इथं वर्णन केलं आहे. म्हणून ही मैत्रीनं केलेलं वर्णन आहे की अशा पद्धतीने जर आपण राहिलो तर आपला काय फायदा होत आहे, ते जेणेकरून आपल्या ठिकाणी आपलं आयु वाढतं आहे. दुसरी गोष्ट आपलं मन पवित्र होते 2. तिसरी गोष्ट बुद्धी पवित्र होते 3. त्याच्यानंतर ही सगळे असणारे हृदयापासून उत्पन्न झालेले अवयव आहेत. ही हृदयापासून जर उत्पन्न झाल्यात तर हृदय पवित्र होते. हृदय जर पवित्र एकदा आपलं जर झालं तर त्या ठिकाणी आपण जसं या ठिकाणी परमात्म्याने सांगितलेलं आहे प्राणदयो वै पुनरेव तस्मात इति अति क्रमशः उच्चारते. म्हणजे जसं जसं आपण कर्म करू त्या त्या पद्धतीचं कर्म आपलं श्रेष्ठच होत जाईल. म्हणून या ठिकाणी भगवंतानी आणि सांगितलेले जे आहेत कर्म, ते कर्म कशा पद्धतीने करायचे या ठिकाणी पांडुरंग महात्म्यामध्ये एक परब्रह्मलिंग जे आहे त्या परब्रह्मलिंगाची जी साधना आहे ती साधना या ठिकाणी थोडीशी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परब्रह्मलिंगाची साधना ज्या वेळेस आपण करतो, प्रथमतः आपण जे आवळ्याचं झाड आहे, आवळ्याचं झाड, त्या आवळ्याच्या झाडाला
बरोबर अगदी सात दिवे गव्हाच्या पिठाचे लावून जर आपण त्या झाडाला 11 फेऱ्या मारल्या, 11 फेऱ्या मारल्याच्या नंतर त्या झाडाला एकदा कळवटून धरायचे आपणाला. बरोबर, आपल्यापाशी जेवढे विकार आहेत तेवढे विकार ते आवळ्याचं झाड नष्ट करू शकते, एवढी ताकद त्या आवळ्यामध्ये. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर ते तुम्हाला लगेच आपले काय आजार आहेत, कुठला बी आजार असू द्या, तो आजार अगदी नष्ट होत आहे. असं इथं ह्याच्यामध्ये वर्णन केलं आहे की श्लोकामध्ये, तेने कारणे मी बोलणी अरूपाचे रूप दाविले. बरोबर आहे, रूपाचे रूप अति इंद्रिय परिभोगविणे ना इंद्रिया करवी. इंद्रियानं केलेले कर्म, त्या कर्मातून झालेली पापाची उत्पत्ती, त्या पापाला नष्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या काही साधनाही या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून जर अशी साधना केली तर या ठिकाणी आलिंगन परब्रह्मलिंगम, सहलिंग परब्रह्म आणि आलिंगन संन्यास लिंग परब्रह्म अशी 3 साधना सांगितलेली. एक लिंग साधना आहे, एक आत्मलिंग साधना आहे, एक भावलिंग साधना आहे आणि एक इष्टलिंग साधना आहे. म्हणून या शरीराचे हे लिंग आहेत. बरोबर, एक अंगुष्ठ प्रमाण म्हणजे हे. बरोबर आहे, एक अंगुष्ठ प्रमाण, एक अर्ध अंगुष्ठ प्रमाण, एक मसुरी प्रमाण आणि एक वटबीज प्रमाण. हे शरीर आहेत आपल्या शरीरामध्ये. आता तुम्ही जर हे दावा म्हणलं तर मी दाखवू शकतो शरीर कुठे येते. आता शरीर सांगाय झाले अर्ध अंगुष्ठ म्हणजे काय, अंगुष्ठ म्हणजे काय. बघा, तुम्ही सकाळी उठून आरसा घ्या. आता गेल्या काय बघू नका, आरसा घ्या. हे पूर्ण आपला जे अंगठा बसते ना डोळ्याला, पूर्ण अंगठा बसते की नाही, हे एक शरीर आहे. बरोबर आहे, ही एक शरीर आहे. अर्धा अंगठा पूर्ण बसते डोळ्यावर, एक शरीर. बरोबर, त्याच्यानंतर अर्धा अंगठा बसते मधल्या डोळ्यात, मधलं जे बुबुळ आहे त्याच्यामध्ये अर्धा अंगठा बसते. म्हणजे त्याला अंगुष्ठ प्रमाण पहिलं, अर्धा अंगुष्ठ प्रमाण दुसरं. त्याच्यानंतर 2 शरीर झाले. त्याच्यानंतर तिसरं शरीर कोणचं आहे की त्याच्यामध्ये एक टिपका आहे, निळसर असणारा एक टिपका आहे मध्ये आपल्या डोळ्यात, तो झाला तिसरं शरीर. आणि त्याच्यामध्ये एक टिपका आहे की ते वटबीज प्रमाण आहे. मसुरी प्रमाण तिसरं शरीर आहे. पहिलं शरीर आहे अंगुष्ठ प्रमाण, दुसरं शरीर आहे अर्ध अंगुष्ठ प्रमाण, तिसरं शरीर आहे मसुरी प्रमाण आणि चौथं शरीर आहे वटबीज प्रमाण. म्हणजे अशी साधना आपण त्या पद्धतीनं करावं लागते. मग आता हे महाराज कसं साधना करायची. पहिलं शरीर अंगुष्ठ प्रमाण आहे. मग आपण त्या अंगुष्ठ प्रमाण शरीराला आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण झोपत असताना त्यावेळेस आपणाला एक प्रार्थना करायची आहे. ओम गायत्री मंत्रा गायत्री छंदा विश्वामित्रा ऋषी ही सूर्य नारायण देवता अतनेत्र ज्योतिर्वरदे अर्थ जपे विनियोगा. हा या मंत्राचे 3 वेळा उच्चार करायचे. 3 वेळा उच्चार केल्याच्या नंतर पहिल्या शरीराचं जे कार्य आहे ते आपलं रातभरामध्ये हाच उच्चार त्या शरीरावर चालू असतंय. म्हणून असं निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी असे जे काही शरीर आहेत ते शरीर आणि अभंगाचे वर्णन केले तुकाराम महाराजांनी. कानोबा तेरे तेरे ते. बघा किती वेळा उच्चार केला आहे. कानोबा तेरे तेरे ते. माऊली किती वेळा उच्चार करतात. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साधने पाहता पाहता मन पण देखिला माय देवाचा देव. बरोबर, इकडं उच्चार आहे की कानोबा तेरे तेरे ते. बरोबर, किती लिंग आहेत आपल्यापाशी, किती लिंग आहेत टोटल, किती लिंग आहेत, किती लिंगाची प्रदक्षिणा आहे 12. बरोबर आहे, 12 लिंगच आहेत ना का त्याच्यापेक्षा जास्त आहेत. 12च लिंग आहेत. आणि 13वं कुठं आहे मग. इथं ते शब्द आहे ते कोणाच्या ताब्यात आहे, बाहेर आहे ते हाजी मलंग त्यांच्या ताब्यात आहे. 13वं लिंग तिथं ताब्यात आहे. म्हणून इथं कानोबा तेरे 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 ते. बरोबर, ते लिंग आहे. म्हणून या सर्व लिंगाची उत्पत्ती आणि सर्व लिंगाची जर स्थापना करत असताना ही भगवंताने अशी निर्मिती केली आहे. सर्व शक्ती 12 लिंगाची आणून ठेवली परळीला, औंड्याला बी नाही,
परळीला आणून ठेवले. पूर्ण लिंगाची शक्ती, पूर्ण जेवढ्या जिथे तिथं शक्ती आहेच, पण एक सूक्ष्म स्वरूपाची शक्ती परळीला आणून ठेवली. बरोबर आहे. आणि परळीहून जसं जसं आणि एक प्रकाराचे ज्या ज्या वेळेस भगवंताला जे जे संकटे येत गेले त्या त्या पद्धतीनं त्या त्या आणि लिंगाची स्थापना केलेली आहे. बरोबर. आता हे आपल्यातलं लिंग गोगावचं लिंग, गोगावचं लिंग आहे. त्या लिंगामध्ये आणि अगदी नंदी असणारे महादेवाचे चरण धरूनच आहे, इतका जवळ आहे. बरोबर. चरण धरून आहे. तर तिथं जर समजा ते जर लिंग, त्या लिंगाचे समजा आपण अभिषेक म्हणा किंवा काही नुसतं दर्शन कसं बी, तिथं पंचवटी बी आहे त्या ठिकाणी. त्या काट्याला टाक्याला पंचवटी आहे, तिथं गुप्त आहे. आणि त्याच्या पाठीमागं असणारं विष्णू बी आहे आणि लक्ष्मी बी आहे. त्या एकाच असणाऱ्या पिंपळामध्ये लिंब पण आलेलं आहे. मग तिथं काय, हे समजा नुसतं बाहेरून दर्शन जरी घेतलं त्याचं, तर तुम्हाला तिथं मुक्ती प्रदान होते, मुक्ती मिळते. तिथं काशीत का करावं लागते, आपला देह पूर्ण अर्पण करावं लागतंय, त्यावेळेस आपणाला मुक्ती मिळते. इथं फक्त एवढं जवळ आणून ठेवलं, आपण दर्शन घेतलं तर आपणाला मुक्ती मिळते, एवढी साधना आहे. आणि आपल्या गोगावात काय आहे, इथं दर्शन केलं तर मोक्ष मिळते. मग कोणचं पाहिजे बघा, तिकडं जाऊन मुक्ती पाहिजे का इथं घेऊन आपणाला दर्शन घेऊन मोक्ष पाहिजे? हां, हे माझ्या पदरचं मी सांगत नाही, वेदामध्ये वर्णन आहे. आणि कोणतं लिंग कसं आहे आणि त्या लिंगाची कशी व्याप्ती आहे आणि त्या लिंगाचं काय महत्त्व आहे. एक इथं चाणाक्ष बी घडले असतील, बरेच झाले बी असतील काही, आणि अजून होतील पण इथलं जे लिंग आहे ते कमीत कमी समजा इथं जर दर्शन केलं तर जवळजवळ माझ्या अंदाजानं हे 5,000 मंदिराचं दर्शन केल्याचं पुण्य एकीकडं आहे आणि ह्या लिंगाचं फक्त एकदा दर्शन केल्याचं एकीकडं आहे. मग काय लिंग, ह्या दर्शन कसं करावं लागतंय, फक्त आपणाला सफेदच फुल अर्पण करता येते. एक लाल फुल अर्पण करता येत नाही देवाला, सफेद फुल अर्पण करायचे. त्याच्यानंतर आपणाला बेल अर्पण करायचं असेल तर देवाला एक बेल घेऊन 108 वेळा हातावर घेऊन भस्म लावून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, एक बेल भस्म लावून 108 वेळा म्हणावं आणि ती देवाला अर्पण करावं. मग तुम्हाला काय भेटतंय प्रसाद ते बघा. असं नाही उठावून जाऊन भडडड कडबा टाकलेून टाकावं किती बी बेल, असं चालत नाही. मग तुम्हाला किती कष्ट पडतात, किती बेल वाहताय तुम्ही, मग परीक्षा देवाला बी कळते. बरोबर. एक बेल घेऊन 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मग बस झाला, एकच बस झाला. आणि लईच एखादी जिद्दी असेल 2 बेल, बरोबर, लईच एखादा जिद्दी असेल 3 बेल, 5 बेलाच्या पुढं कोणी बेलच आणत नाही इकडं. का बेल असं आणायला सांगितले, असं अर्पण करा. बघा तुमचा महादेव तुमच्याजवळ किती जवळ आहे ती बघा. तुमच्या उशा पायथ्याला नाही, चहू बाजूनं महादेव तुमच्या जवळ आहे, पण जवळ असलेलं महत्त्व माणसाला कळत नाही. म्हणून अशा पद्धतीने एक बेल वाहण्याची पद्धती आहे. आणि ही बेल जर व्हायला, दुसरी एक गोष्ट तुम्हाला दुसरं काही पाहायचं असेल, महादेवाचं दर्शन घेत असताना महादेवाचे पाय धरून दर्शन घ्या. ते अजून कुठे ती माहीत नाही. पाय फक्त जायचं, पुढून जायचं, दर्शन घ्यायचं, निघून जायचं. बरोबर आहे. महादेवाचे पाय कुठे आहेत? हां, गुरुचरण आहे, देवचरण आहे, संतचरण आहे. महादेवाचे पाय कुठे आहेत? कोणी अंदाज काढला का आतापर्यंत? महादेवाचे पायच नाही. महादेव कोणाच्या डोक्यावर पाय ठेवून उभा आहे? ब्रह्मदेवाच्या डोक्यावर पाय देऊन उभा आहे. म्हणजे विष्णूच्या डोक्यावर पाय दिलेले आहेत. ब्रह्म ही मुळी आहेत. एक खालचा भाग आहे बेलाचा, तो ब्रह्म आहे. मधला भाग आहे तो विष्णू आहे. विष्णूच्या डोक्यावर पाय देऊन विराजमान आहे महादेव. बरोबर आहे. वरचा विस्तार आहे ते महादेव आहे. मग जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा दर्शन घेण्याची पद्धतीच्या त्या दक्षिणेच्या बाजूकडून उत्तरेकडे जेव्हा तोंड करतो तेव्हा दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा आपले 2 फक्त हात इथं असतात. जेव्हा ती लिंग आहे तेव्हा इथं भजे पांडुरंगम किंवा लिंगम, या लिंगाला इकडून स्पर्श करून इथं मस्तक ठेवायचं आहे. तेव्हा तुम्हाला पाय धरून दर्शन केल्याचं पुण्य लागतंय, अन्यथा लागत नाही. आणि मला गडबड आहे मग बाहेरूनच जय हरी, जायचं नाही जवळ, तेवढी गडबड नसेल तर जायचं नाही. अशा पद्धतीने केलेलं हे कर्म आहे. म्हणून कशासाठी सांगतो हे, आता गृहाधिक आगवे हे काही न लगे त्याजावे आणि आसतेनी उपाधी ना कीजे कर्मबंधना. म्हणजे ही जी आपण करतोय ग्रहाधिक पीडा, आपली घरची जी पीडा आहे
जे आपण पंचांगण शोधतो, आपण कुठले देवऋषी बघतो, आपण जे काय सगळंच पंचांगण इथंच आहे. सगळंच पंचांगण आहे इथं. तुम्हाला काय सांगायचे ते देवाला सांगा, बाकी कुठंच बघू नका तुम्ही. इथं सांगितलेलं मी माझ्या मनात सांगते. आता ग्रहाधिक आगवे, जे जेवढे संकट आहेत तेवढे संकट इथं सांगू शकता तुम्ही. बरोबर आहे. आता मला सांगा, एवढे सगळे पंचांगण पंडित, पंचांगण म्हणजे 5 आपले देह, बरोबर. हे आपलं वायू म्हणा, अग्नी म्हणा, आकाश म्हणा, हे सगळे मिळून का झाले, हे झाले शरीर पंचांगण. या पंचांगणामध्ये काही फक्त थोडासा अल्पसा त्याच्यामध्ये काही भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे शुभ अशुभ हे पंचांगणात काहीसुद्धा नाही. शुभ अशुभ काहीसुद्धा नाही. बरोबर आहे. पण सांगण्याची पद्धत ही पोटभरू विद्या आहे, बाकी काही नाही. त्या पंचांगणातल्या काय नक्षत्र म्हणा किंवा त्याच्यातले काही मंगळ म्हणा, त्याच्यातले काही सूत्र जे आहेत ते फक्त पोटभरू विद्या आहे. शुभ आणि अशुभ कधीच नाही. शुभ ज्या वेळेस पंचांग ज्याला म्हणलं जातंय, दिवस निघाला की मंगलच आहे, दिवस निघाला की मुहूर्तच आहे. दिवस निघाला की मुहूर्त आहे की नाही. ज्या दिवशी दिवस निघणारच नाही त्या दिवशी समजून चला आपला मुहूर्त बिघडला. बरोबर आहे. म्हणून आमचे स्वामी सांगायचे, मुहूर्त आहे, मुहूर्त असं विचारायचं नाही, दिवस निघाला की मुहूर्तच आहे. आपण किती पवित्र आहोत हे बघा. आपण पवित्र राहणे गरजेचं आहे. मुहूर्त तर आहेत. म्हणून आता तुमच्या घरामधले जेवढे संकट असतील तेवढे संकट, काही देवाला तीळ घेऊन सांगायचे, काही देवाला फुलं घेऊन सांगायचे, काही देवाला काय काय पदार्थ आहे देवाला अर्पण करायचे, ते सगळी घेऊन तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते सांगितल्याच्या नंतर हे काही न लगे त्याजावे, देवाला काही लागत बी नाही. पण येऊन तुम्ही नुसतं अशा पद्धतीने दर्शन केलं तर आस्थेनी उपाधी नाक लिजे तो कर्मबंदी. आपला जो कर्माचा काही भाग आहे तो भाग तो शोषून घेतो, त्याच्यामधून आपली पूर्णपणे सेवा बी अर्पण होते, आपणाला सुख समाधान प्राप्त होत आहे. आणि दुसरी गोष्ट, अंग रोग किंवा कुठल्याही प्रकारची पीडा राहू शकत नाही. म्हणून जे प्राणी याची उघडी जन्मभूमी, जे शून्यलिंगाची पिंडी, जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, जे कुंडलिनी, आता इथं जे वर्णन केले उघडी करंडी, करंडी शब्दाचा अर्थ काय, करंडी त्याला म्हणतात जे आपली जी नागिन बसलेली आहे ना आटाळ्या मारून, बरोबर आहे, आपली जी नागिन आहे ते इडा पिंगला सुषुप्ना त्याच्यावरती विराजमान आहेत. ते नागिन जी असणारी आहे तिला करंडी शब्द वापरला आहे इथं. करंडी शब्दाचा अर्थ आहे नागिन, शिवाची करंडी. आणि त्या करंडीमध्ये म्हणजे करंडी कसं असते, टोपला असते असं, आणि त्याच्यात ती नागिन का झाले, इटाळ्या पिटाळ्या मारून आपल्या त्या ठिकाणी बसलेले आहे. आणि ते वर मुख करून आपणाला आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये एक विषयाचं तळ आहे आणि एक अमृताचं तळ आहे. मग काय होतं, ज्यावेळेस आपण असं भजन करतो त्यावेळेस ती नागिन काय करते, वर फडा काढून जिव्हाळ्या काढून ते अमृत पिण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अमृत पिण्याचा प्रयत्न करते. पण होतंय काय की आपलं भजन हृदयापासून राहत नाही, आपलं भजन बिंबीपासून राहत नाही. लता मंगेशकर बिंबीपासून गात होती, हृदय आणि बिंबी या ठिकाणाहून गात होती, म्हणून त्याचं आज जगभर नाव आहे. बरोबर आहे. भीमसेन जोशी आज बी जर अभंग लावला तर जिवंत असलेला मेल्याला माणूस सुद्धा उठल असे भजन आहेत. कारण ही लोक गात होते ना, बिंबी आणि हृदयापासून गात होते. आपण कुठून गातो, इथून गातो, आपण कंठातून गातो. स्वर बरोबर विलाय का नाही, स्वरापशकून झालाय का, चांगलं वाटलं का, बरं वाटलं का. पण हृदय आणि ज्यावेळेस आपलं नाभी एक होऊन ज्यावेळेस भजन गातो ना त्यावेळेस देवसुद्धा तुमच्यापुढं आणि नाचकाम करू शकतो, पावलं खेळू शकतो. अशी उदाहरणं आहेत का नाही. नामदेवराय कीर्तन करताना कोण, देवाचा नाचता नाचता गळला पितांबर, बरोबर, देवाला भान राहिलं नाही एवढा देव नाचला. ज्ञानदेवा बोला अभंग. अशा पद्धतीनं या ठिकाणी करंडी म्हणजे ते नागिन असणारी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी म्हणजे इडा पिंगला आणि सुषुप्ना, याच्यावरती हे सुषुप्ना जे आहे ते निर्गुण आहे. नाकाला स्पर्श जरासुद्धा होत नाही, ते श्वास चालवाय का ती कळत नाही. बरोबर आहे. जर तुम्हाला चांगल्या कामाला निघायचं असेल तर आपला डावा स्वर चालू पाहिजे. बरोबर आहे. डावा स्वर चालू असावं, चांगल्या कामाला जायचं आहे. आणि उजवा स्वर असेल तर आपण उजव्या स्वरावर उठू बी नाही सकाळी.
उजवा स्वर, उजवी नाडी जर चालू असेल तर थांबावं आणि थोडा वेळ काय करावं, आपला श्वास थोडा रोखून धरावं. थोडा श्वास जर रोखून धरला थोडा वेळ तर तुमची डावी नाडी लगेच चालू होते. मग डाव्या नाडीवर उठावं, डाव्या नाडीवर झोपावं, डाव्या नाडीवर सगळे काम करावं. शुभ आणि अशुभ इथंच आहे, आपणाला पंचांग शोधायची गरज नाही. शुभ आणि अशुभ हेच शुभ आणि अशुभ आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, हे करत असताना तुम्ही ज्या वेळेस एक साधना करू लागता ते साधनासुद्धा डाव्या नाडीवरच तुम्हाला साधना करायची. आणि अशी साधना केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी निराकाराची पिंडी आहे असे ज्ञानोबा सांगतात. निराकाराची पिंडी आहे. त्या निराकाराच्या पिंडीला, ते पिंडी म्हणजेच निराकाराचं पिंड म्हणजेच एक परब्रह्म लिंग आहे. म्हणून किंवा धुमाचा आश्रय करणाऱ्याला धूम अग्नीवर नेतो, धुमाचा आश्रय करणाऱ्याला अग्नी धुमावर घेऊन जातो. म्हणजे समजा ज्या वेळेस आपणाला अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण याचा जर तुम्हाला संदर्भ लावायचा असेल, अनुमान प्रमाण कशाला म्हणावं, की ज्या वेळेस आपणाला आपल्या मुलीला मुंबईला एक मुलगा झाला आहे, आपल्या मुलीला मुलगा मुंबईला झाला आहे असं तुम्हाला फोन आला. मग आता हे अनुमान प्रमाण झालं, आपण डोळ्यानं बघितलं नाही, सांगितलंय त्यांनी तिकडून हे आपणाला मुलगा झाला ये असा असा झालाय. मग आता डोळ्यानं पाहिलंय का, हे अनुमान प्रमाण. आणि प्रत्यक्ष प्रमाण जेव्हा डोळ्यानं आपण पाहू त्यावेळेस आपलं ते काय झालं, पूर्णपणे आपलं हृदय भरून आलं पाहिल्याच्या नंतर. तसं या ठिकाणी जे धूम आणि अग्नीचा संबंध आलाय, ज्या ठिकाणी तुम्हाला अग्नी आहे, अग्नीनं पेट घेतलंय, हे कोण सांगतंय तुम्हाला अगोदर, कोण सांगतंय, अग्नी पेटला इथं कोण सांगतंय, धूर सांगतंय. वर आकाशात गेल्याच्या नंतर अरे बापरे, कोणाच्या तरी कोट्याला कोणाच्या तरी बनमीला पेटलंय. निरोप कोणी दिला, अग्नीनं दिला का धुरानं दिला, धुरानं दिला. धूरच हा तुम्हाला जागृत करतो, बाबा इथं काहीतरी पेटलंय. तसं ही असणारी इडा आणि पिंगला आणि सुषुप्ना या तीन नाड्यामधून तुमचं असणारं जे आत्मलिंग आहे, त्या आत्मलिंगाची शक्ती तुमच्या असणाऱ्या डोळ्यावाटी तुम्हाला ब्रह्मरंध्रामधून तुम्हाला ते दिसू लागते, म्हणजे दाखवते ते त्या पद्धतीनं. आणि त्या पद्धतीनं ते दाखवल्याच्या नंतर या ठिकाणी जाईन गे माये तया पंढरपुरा, मला जर असं अनुमान प्रमाण मिळालं, जाईन गे माये तया पंढरपुरा, आणि भेटन माहेरा आपुलिया, आपलं माहेर तेच आहे, त्या माहेरला जाण्यासाठी मला निरोप येतोय, बार बार फोन येतोय, आता मला जायला पाहिजे. तसं या ठिकाणी निर्गुण निराकार लिंगाच्या असणाऱ्या आणि प्रमाण आणि अप्रमाण याच्यामधून मिळालेलं आपणाला जे अनुभव आहे, त्या अनुभवामधून सकाळी तुम्हाला वाटा उद्या दशमी आहे तर सांगावं स्वप्नात येऊन की उद्या दशमी आहे, बरोबर आहे, एकादश आहे, पंढरीला जायला पाहिजे. काही अनुमान प्रमाण आपणाला काहीतरी प्रत्यक्षात भेटलं पाहिजे. जसं धुरानं सांगितलं अग्नी इथं, तसं पंढरपूरला सुद्धा आपलीच आई आहे, आपलाच बाप आहे. आपणाला ते प्रत्यक्ष प्रमाण होण्यासाठी फक्त हे साधना करायचे, प्रत्यक्ष प्रमाण होण्यासाठी. ते साधना केल्याच्या नंतर जी सत्य लोकू तुझ माझी आहे, जे सत्य लोकू तुझ माझी आहे, देखिला चतुराना तो नोहे, म्हणजे आपला जो सत्य संकल्प आहे, तो सत्य संकल्प आपल्या असणाऱ्या चित्तामधून जो केलेला संकल्प आहे, तो सत्य संकल्प देखिला म्हणजे प्रत्यक्षात पाहिला. आणि येरीकडे जाऊ पाहे तय कैवल्य ही आसून येदी, म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी काही जनाबाईंनी वर्णन केलेलं आहे, जे कैवल्य म्हणजे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तसंच चैतन्याचा जी असणारा जिव्हाळा म्हणजे आपल्या हृदयामध्ये चैतन्य आत्मलिंग आहे, ते भगवंताच्या प्रकाशानं प्रकाशित झालेलं आत्मलिंग आपल्यापाशी आहे. ती शक्ती आपल्याकडे दिलेली आहे. किती आहे ती, फक्त पापणीच्या असणाऱ्या ह्याच्यावर शेंड्यावर बसण्या इतकीच शक्ती आपल्यापाशी आहे पांडुरंगाची. ते आत्मलिंग शक्ती आपणाला जागृत करण्यासाठी श्री महादेव भवानीयेशी तुझ्या दिसतसे एके अंशी, इथं काय सांगितलंय, श्री महादेव भवानीयेशी म्हणजे तुझ्या दिसतसे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझं माझी देखे,
म्हणजे मी दिलेली महादेवाचं जे आत्मलिंग आहे, त्या आत्मलिंगामधून ज्या पार्वतीला अगोदर शक्ती दिलेली आहे, त्या आत्मलिंगात शक्ती कुणाला दिलेली आहे? पार्वतीला दिली आहे. अगोदर ज्ञान कुणाला सांगितलं आहे? महादेवानी पार्वतीला सांगितले का? कुण्या भक्ताला सांगितलंय? कुण्याही भक्ताला सांगितलं नाही. पहिलं ज्ञान पार्वतीला सांगितले, म्हणजे पहिलं ज्ञान त्या आईला सांगितले. त्याच्यानंतर तुझी या दिसत असे एकांशी, म्हणजे या जगतरूपी असणाऱ्या ब्रह्मांडाची मालकीन फक्त पार्वती होऊ शकते, आणि ह्या ब्रह्मांडाची पूर्ण चावी पार्वतीकडे आहे. बरोबर आहे, ती मालकीन आहे पूर्ण. आणि आता बी सगळ्या मालकीनच आहेत ह्या घराच्या. कोणी आवाज करायचं काम नाही. उगा आता राहायचं, झालंय लग्न म्हणून राहायचं आहे, बाकी काही तथ्य तर काहीच नाही. झालंय लग्न, लोक नाव ठेवत आहे, सोयरेधारे नाव ठेवतात. म्हणून महाराज आता का करावं, नाविलाज आहे. मना क्षणाक्षणाला दुःख होत आहे. बघा, पतीचं जर हृदय दुखवलं तर ही पाप तुम्हाला पुढच्या जन्मात फेडावं लागतंय. त्याच्यात काही चिंता तुम्ही करू नका. कारण का, पतिव्रता तुम्ही आहेत, पतीचं हृदय दुखवता कामा नये. महाराज असं तर वागता येत नाही, आमच्या काही मनोकामना पूर्ण होत नाहीत, आणि आम्ही काही त्यांना बोलल्याशिवाय राहत नाही. जशी पार्वती, तसंच सती अनुसया, असे काही उदाहरणं आहेत. सती अनुसया पतीची सेवा अशी करत होती. जर समजा पतीनं जर हाक मारली पाणी, तर पाणी म्हणल्या तिनं वटीत पाणी घेऊन जात होती. तांब्यासुद्धा आणाय वेळ नाही, तांब्यासुद्धा घ्यायला वेळ नाही. वटीत पाणी घ्यावं आणि आपल्या पतिराजाकडे जावं, हे पतिवर्तीची सेवा आहे. आता ती सोडा महाराज तेवढ्याला आमचं, पण इथं आमच्यानं ती सेवा होणार नाही. कारण काय झालं आहे, एकोणएकाची शक्ती एकोणएकाला जेंट झालेली आहे. सोनाची सासूला, सासूची शेजाऱ्याला, सगळ्याची शक्ती एक झालेली आहे. आणि ह्या सगळ्यांनी एक शक्ती झाली, हे त्या पद्धतीने ते बोलणं करतात, त्या पद्धतीने त्यांचं आचरण चालू राहते. बरोबर आहे. अशा पद्धतीनं जेव्हा इथं महादेवाने भवानीला सांगितलेलं ज्ञान आहे, या जगताची, या ब्रह्मांडाची चावी तिच्याकडे आहे. मग महादेव काय काम करतो? महादेव म्हणतो की बाबा मला फक्त समाधीत राहू दे. काय, ज्या वेळेस जग पूर्ण नष्ट करायचे त्यावेळेसच माझं काम आहे, तवर नाही. अखंड समाधीत राहणे. आणि मग हे काय करते, हे कारभार करते सगळं जगाचा उलटा पालटा सगळं, कसं काय करायचं, का करायचं, सगळं पार्वतीच्या हातात आहे. मग तिला बी कवा तरी कंटाळा येते. मग ते काय, महादेवाला उठवाय जाते, महादेवाला जागी करते. म्हणले मालक आता लय त्रास झालाय, आता असं पेटलंय की कोणी कोणाचं ऐकाय तयार नाही, कोणी कोणात राहिलं नाही, त्याच्यामुळं तुम्ही आता उठणं गरजेचं आहे. त्यावेळेस महादेव सांगत असतो, चावी घेऊन आता तुझ्या मनाची पूर्तता झाली का, तुझं समाधान झालं का? ते म्हणजे माझं काहीच समाधान झालं नाही. तुम्ही जे समाधी लावून बसला त्या समाधीच्या असणाऱ्या शक्तीवरती हे सगळं जग ब्रह्मांड आहे. महादेवाच्या शक्तीवरती ब्रह्मांड जग आहे. फक्त मालकीन फक्त मी आहे, बाकी माझी शक्ती त्या ठिकाणी नाही, जगताच्या ठिकाणी. म्हणून आणि तू ते ही गा ऋषिकेशी. ऋषिकेशी म्हणजे भगवान परमात्मा. या भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या आपल्या मस्तकावरती ज्या महादेवाने आपली पिंडीची स्थापना केलेली आहे, महादेव आणि पांडुरंग ही वेगळं नाही, हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुझं माझी देखे, म्हणजे मला जर पाहायचं असेल तर पांडुरंगामध्ये तू पाहू शकतेस, मला जर पाहायचं असेल तर तू रामामध्ये पाहू शकतेस, मला पाहायचं असेल तर तुकारामामध्ये पाहू शकतेस. हे सर्वच माझे असणारे आत्मलिंग आहेत, असणारे परब्रह्मलिंग आहेत, असणारे इष्टलिंग आहेत, असणारे परब्रह्माच्या निर्गुण निराकार तत्वाच्या असणाऱ्या शरीरामध्ये हे असणारं लिंग विराजमान आहे. त्याची असणारी ही सर्व शक्ती आहे. जसं पाणी आहे, पाणी खळखळ समुद्राचं वाहत आहे, पाण्या लाटा भरपूर वाहतात आणि लाटामागं लाट येते, लाटामागं लाट येते. तसं ही संसाराची लाट आहे. एक लाट गेली की दुसरी येते, तिसरी लाट गेली. मग एक माणूस स्नान करण्यासाठी बसला, महाराज ज्यावेळेस लाटा संपतील तेव्हाच मी स्नान करणार आहोत. तो 12 वर्ष बसला तरी लाटा काही संपाय तयार नाही. मग लाटच संपत नाही, स्नान होऊ शकत नाही, लाटच संपत नाही. तसं संसाराची लाटच संपत नाही. आजा गेला पंजा गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. लाटावर लाटा गेल्या तरी कोणालाही आपणाला आत्मलिंग, या आत्मलिंगाची सेवा करता आली नाही. म्हणून या ठिकाणी
आपणाला असा आहे की जेणेकरून लाट आहे हे पाण्यावरची आहे आणि ती पाण्यावरची लाट पाण्यातच विराजमान होणार आहे. बरोबर आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन. बरोबर आहे. अवघा संसार सुखाचा करीन. करीन ही प्रत्यक्ष माऊलीची केला नाही, पण होईल. कधी होईल? देखील जे माय चरण, ज्या वेळेस तुमचे चरण मी पाहीन काय त्याच वेळेस माझा संसार सुफल होईल. सुफल, हां, तो आधी पूर्णपणे नाही, सुफल म्हणजे ही संसार जी आहे ती एक पाण्यावरची लाट आहे आणि ती पाण्यातच विराजमान होणार आहे. म्हणून किती जरी आपण संसार केला तो संसार अगदी परमात्म्यामध्येच विलीन आहे. परमात्म्याच्या वेगळा संसार नाही. परमात्म्याच्या वेगळा संसार करू शकत नाही. परमात्म्याच्या वेगळे आपल्याकडे काही शक्ती नाही आहे. म्हणून हे 24वा मूर्तीचे उदाहरण शिव सहस्रनामाशी गहन हेची हरिहराचे चिंतन विश्ववंदे हे मूर्ती म्हणजे हे महादेवाची मूर्ती हे विश्ववंद्य आहे. हे विश्ववंदी मूर्ती आहे. म्हणून हे जे असणारे लिंगस्थापना ज्या ज्या ठिकाणी अशा महादेवाच्या केल्या जातात तेच फक्त महादेव आपल्या या जगताला तारू शकतो. दुसरा देवाकडं तारण्याची शक्ती नाही. कुण्याही देवाकडं नाही. कोणताही देव असो, फक्त महादेवाकडंच एक शक्ती आहे की त्या शक्तीनं पूर्ण या ब्रह्मांडाचं संरक्षण करणं महादेवाचंच काम आहे. पालनपोषण करणं महादेवाचंच काम आहे. सर्व सृष्टी कुठं नेवायची, कुठं ठेवायची, का करायचं, सर्व महादेवाकडंच सर्व काम दिलेलं आहे. म्हणून या महादेवाला आपण जर आपल्या मनातून जर समजा आपली कामना पूर्ण करायची असेल, ते तू गुरुलिंग जी माझे, ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणाचेने विरजे, जया लाजी ओलांडीजे अद्वैत बंधू. आपणाला ही शक्ती महादेवाची प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा गुरुलिंग प्राप्त केलं पाहिजे. आता गुरुलिंग किती जणाकडे आहे मला माहीत नाही. गुरुलिंग, बरोबर आहे. गुरुलिंग म्हणजे काय की जेणेकरून गुरुनं दिलेला मंत्र, त्या मंत्राची साधना करून तो मंत्र कशासाठी दिला, एकंदरीत आपल्या संसाराची पीडा नष्ट करण्यासाठी आपण गुरु केला. आपल्या संसाराची पीडा नष्ट करण्यासाठी, आपल्या संसार सुखरूप व्हावं, आपला संसार सुखरूप होण्यासाठी केला गेलेला गुरु आहे. असा गुरु असावं की जेणेकरून आपल्या संसारामध्ये अडी अडचणी, आपल्या संसारामध्ये समाधान, आपल्या संसारामध्ये काही जे काही भानगडी आहेत त्या दूर करण्यासाठी गुरु करायचा आहे. मग आता कोण गुरु करणार भाऊ? असा कोण इतर अडचणी दूर करणार नाही आणि सगळे मागतकरीच गुरु आहेत. कोण आहे बाबा गुरु असा? गुरु देणारा असावा का घेणारा असावा? माऊली कसा असावा? गुरु देणारे आहेत का घेणारे? गुरु घेणारेच आहेत. देणारं कोण आहे का? आज त्यांच्याकडून पैसे मागायचे नाही आपणाला, फक्त आपला संसार सुखरूप झाला पाहिजे हे आपणाला त्यांच्याकडून मागायचे आहे. बरोबर आहे. संत देणारेच आहेत, गुरु देणारेच आहेत. म्हणून तर सांगितलं ना, निवृत्तीनाथाने काय दिलं माऊलीला? बरोबर आहे. या चौघा भावंडांनी जो केलेला जगावरती परोपकार, तोच परोपकार आपल्याकडून कुठला तरी परोपकार आपल्या हातून घडतो का? आणि आपण त्या अधिकाराचे आहोत का? आपल्याकडं परोपकार घडतो का? दिवसभरामध्ये नाही, 12-24 तासामध्ये एक सुद्धा परोपकार आपल्या हातानं घडत नसल तर आपण असेच राहू. परोपकारच होत नाही. कुठल्याही माणसाचा आपल्याकडून परोपकार काही घडत नाही. आपण आपल्यासाठी जगतो आणि इतर पशु तेही त्याच्यासाठी जगतात. फरक काय उरला शिल्लक? काहीच नाही. पशुपक्षी त्यांच्यासाठी जगतात, पण ती एवढी चिंता करतात की एकदा मिळालं तर बस झालं. पण आपलं भरं 6 महिन्याचं 2 वर्षाचं असते. बरोबर आहे. तसं आपलं शरीर जे भगवंताने दिलेलं आहे ते असणारं दुसऱ्याला जगवण्यासाठी, स्वतः जगण्यासाठी. जगा आणि जगवा असं दिलेलं आहे. म्हणून देव जिथं जिथं देवाचं व्यासपीठ आहे तिथं देवावरच जगणार आहेत. देवावरच जगणार आहेत. देवाला जगवणार कोण नाही. देवाला मागणारे सगळेच आहेत. देवाला सगळेच मागतात आणि देवावरतीच जगतात. बरोबर आहे. देवावरती ज्ञान प्राप्त आहे. अशा पद्धतीनं असं चालत नाही. कुंडलिनीच्या मुखातून स्त्रवले गेलेला अमृत मिळाल्यावर त्या योग्याचा देह अति ज्योतिर्लिंग तयार होतो. ज्यावेळेस या कुंडलिनीचं तुम्हाला अमृत जर प्रशन करायला मिळालं तर त्यावेळेस काय होतं, ही देह
अति ज्योतिर्लिंग तयार होत आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी एवढी शक्ती प्राप्त होते. त्याने समजा जर एखाद्या माणसाकडे बघितलं तर त्या माणसाचं कल्याण होते. त्या माणसानं जर एखाद्या माणसाला हां ठीक आहे तुझं असं होतंय, तुम्हाला माहितीच आहे मारुती महाराज कानेगावकर किंवा तुकाराम महाराज हे भरपूर सगळे उदाहरणं आहेत, बरोबर आहे. तुकाराम महाराज जर शेतावर राखण ठेवलं तर सगळे पशुपक्षी खाऊ घालून सगळे पिशाच करून टाकले. जेव्हा खुडायला सुद्धा कोणी आलं नाही, आणि खुडायला कोणी येणं गेलं, मग खळं कसं होईल? खळं बी केलं, पण खळं झाल्याच्या नंतर जेव्हा त्याच्यातलं धान्य न्यायला सुरू केलं तर तेव्हा गाडीनं जरी धान्य नेलं, जेवढं निहून राहिलं तेवढं पुन्हा खळ्यात शिल्लक राहिलं. असं संताची वाणी असते. असं ते कुंडलिनी सांगते, माझ्या मुखातून अमृत घ्या, तुमच्यापाशी मी तयार आहे. कुंडलिनी म्हणजे आई आहे. आपली आई आपणाला देण्यासाठी तयार आहे, फक्त घेण्यासाठी आपण जात नाही, आपण घेऊ शकत नाही. आई देण्यासाठी पदर पसरून तयार आहे. घ्या, ज्याला जे पाहिजे ते, माझ्याकडे सर्व आहे, घ्या, अमृत घ्या, अमृत घेऊन अमर व्हा, अमृत घेऊन संसार सुफळ करा, आणि अमृत घेऊन तुम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन पण होईल. अशा पद्धतीनं आपण त्या कुंडलीकून काही सुद्धा घेत नाही. म्हणून काही योग्य लोकांनी केलेला जे काही जप तप अनुष्ठान आहे त्याच योग्य लोकाला काहीतरी फलप्राप्ती झालेली आहे. म्हणून मूर्त आविष्कार असल्यासारखा होतो. ते सांगताना श्री ज्ञानोबाराय सांगतात, ना तरी संध्या रांगीचे रंग, संध्या रांगीचे रंग काढोनी वळिले जे अंग, आणि की आंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले. म्हणजे त्या आंतरज्योतीच्या लिंगाकड जात असताना ना तरी साध्या रंगीचे रंग, म्हणजे रंग जे आहेत ना, रंग म्हणजे रंगामध्ये काय प्रतीक्षा आहे बघा. जो रंग आहे, जो त्या रंगामध्ये आपण जर त्या रंगाची जर वात वळली तर त्या वातीवरती ते वात आपण जर लावली तर त्या वातीमधून जो प्रकाश तयार होईल तो शुभ्र आहे का रंग आहे का कलर आहे, कशा पद्धतीची वात वळली गेलेली आहे हे अंगामधून, त्या अंगभूतीमधून. म्हणजे ते कोणत्या अंगातून? ज्या मसुरी वटबीज प्रमाण जे शरीर आहे त्या वटबीज शरीरामध्येच असणारी या वाऱ्याच्या वातीला वळता येत आहे, आणि त्याच वाऱ्याच्या वातीला तेच दिवा लावून या असणाऱ्या अव्यंग स्वरूपाला किंवा निर्गुण स्वरूपाला ते स्वरूप पाहण्यासाठी त्याला म्हणतात तिसरा डोळा. तिसरा डोळा ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी असतो, आपल्याही ठिकाणी तिसरा डोळा आहे, पण ते काढोनी वळिले अंगी, म्हणून त्या पद्धतीनं आपण ते वळावं लागतंय ती वात. आणखी आत ज्योतिर्लिंग, म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला पाहण्यासाठी त्या प्रकाशाची गरज आहे. म्हणजे त्याला एक ज्ञान प्रकाश म्हणतात. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, त्याची गरज आहे. म्हणून तशा पद्धतीनं आपण जर सेवा केली तर अति ज्योतिर्लिंग म्हणजे मूर्त आविष्कार असा जो ज्या परब्रह्म लिंग शब्दाचा परब्रह्माचा अर्थ आहे, किंवा लिंग शब्द ज्ञानोबाराय दुसऱ्या चरणामधून सांगतात, हे युद्ध नोहे प्रमादू, हे युद्ध नोहे प्रमादू, येत प्रवर्तलिया दिसतसे बांधू, हे अवघा घडता लिंग भेदू ओढवला आम्हा. आमच्यापाशी आयता आलेला आत्मलिंग आहे. त्या आत्मलिंगाला फक्त आपणाला ज्ञानदृष्टीनं पाहायचं आहे. ज्ञानदृष्टीनंच या आत्मलिंगाचं दर्शन करू शकतो, अन्यथा आपण अज्ञानातून दर्शन होऊ शकत नाही. ज्यावेळी ज्ञानावर आरूढ होईल, म्हणजे 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं आहे, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षे तिये विषय व्याळी मिठी दिदली नुची ताटी ते तुझी एक गुरुकृपादृष्टी निर्विश्वय. मला दृष्टी कोणाची पाहिजे? गुरुची दृष्टी पाहिजे, गुरुची कृपा पाहिजे. ज्या वेळेस गुरुची कृपा होईल त्याच वेळेस मी या आत्मलिंगाला पाहू शकतो, अन्यथा पाहू शकत नाही. कारुण्य दयाते अधिष्ठे, म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी माऊली सांगते, तव वैकुंठ पिटीचे लिंग, तव वैकुंठ पिटीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जे जयाचेने हे अंग आच्छा दिले. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी एक दृष्टांत आहे छोटासा. तो दृष्टांत असा आहे की ज्या वेळेस एक मनुष्य आहे आणि तो निर्बुद्ध आहे, म्हणजे काहीच कळत नाही समजा,
ना परमार्थ नाही, ना कुठल्या प्रकारचं चांगल्या माणसाची संगत नाही, काहीच नाही. 10 जन्माचं या ठिकाणी प्रारब्ध माऊलीने सांगितले. 10 जन्माचं प्रारब्ध आहे. 10 जन्मापर्यंत काहीसुद्धा तुम्हाला डंक लागत नाही. पण 10वा जन्म कधी समजायचं? आता तर आपण भजन करतो, महाग केले म्हणून आता करतो, पण 10वा जन्म कधी समजायचं? त्याला मंदिर आवडत नाही, त्याला पंगत आवडत नाही, त्याला परमार्थ आवडत नाही, त्याला कुठल्याच प्रकाराचं काहीच आवडत नाही, कुठल्या चांगल्या संगतीत राहणं आवडत नाही. समजून चालावं की एक शेवटचा जन्म आहे, बरोबर आहे. आणि काहीतरी कुठलं तरी त्याच्या हातून चांगलं कार्य घडतं आहे, काहीतरी समजा माणसासारखा राहतो, तरी समजून चालावं कोणता तरी जन्म असेल, 3रा म्हणा 4था म्हणा. अशा ठिकाणी या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की गवळणीमध्ये वर्णन केलं आहे त्यांनी की देखिला अवघाची देखिला अवघाची देखिला, आणि या संतोषानं मी पाहिलं, पण पाहत असताना देखिले निवांत सुख अनुभवे गोरटे. देखिले निवांत सुख अनुभवले गोरटे म्हणजे भगवान परमात्मा सांगतात, मी जी खरं सुख पाहिलं अर्जुना, मी जे पाहिलं, अर्जुन सांगतो देवाला, मी जे पाहिलं ना ते खरं सुख पाहिलं, आणि त्या खऱ्या सुखाची प्राप्ती झाली. आणि खऱ्या सुखाची प्राप्ती झाल्यामुळं माझ्यावर एवढी असणारी गीता सांगून ज्यावेळेस भगवान परमात्म्याने माझ्यावर कृपा केली आणि माझ्यासाठी सांगतील नाही तर जगासाठी सांगितलेलं हे आहे. म्हणून या ठिकाणी 12व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, तरी निष्प्रहाचे प्रहारे अवघेची जन्माची येणे. म्हणजे आपण जन्माला येताना मागचं कर्म घेऊन जन्माला आलोय, मागचं कर्म घेऊन. असं माणूस म्हणतंय मग काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जायचंय, असे एक ठेका आहे आपला. येताळा काय घेऊन आलोय आणि जाताळा काय घेऊन जायचंय. अहो येताळा कर्म घेऊन आला म्हणून जन्म मिळाला ना, येताना मागचं कर्म घेऊन आलो जन्म मिळालाय. आता कर्म करतोय आपण आता, आणि हे कर्मच घेऊन आपल्याला पुढे जायचे, बरोबर आहे. कर्म घेऊन आलोय, कर्म घेऊन जायचे, म्हणजे मागच्या जन्माचं कर्म आहे ते कर्म भोगण्यासाठी हा जन्म आहे. आता जे कर्म होईल ते पुढच्या जन्मासाठी आहे. म्हणून असं नाही काय घेऊन आलो नाही, असं नाही, आपण घेऊनच आलोय. म्हणून त्या कर्माला असं पाहिजे की जे करून आच्छा दिले आणि निगमपदाचा ऐश्वर्य भोगू. निगमपद म्हणजे जे असणारं खरं जे पद आहे, निर्गुण पद जे आहे, आणि त्या निर्गुण पदाचा भोग घेण्यासाठी आपण इथं सर्व मंडळी जमलो आहे. तरी म्हणून या ठिकाणी माझे आराधन पंढरपूरचे निधान, तया एका विण दुजे काही नेणे पंढरीचे. म्हणून पंढरीसारखं तीर्थ या पृथ्वीच्या पाठीवर कुठं सुद्धा नाही. काशीपेक्षा 1000 पटीनं श्रेष्ठ असणारं पंढरी पीठ आहे. काशीपेक्षा, द्वारकेपेक्षा 1,00,000 इतकं असणारं ह्या पंढरीचं महात्म्य आहे. 1,00,000 कोटी तीर्थ किंवा असे तीर्थ असावं, पण पंढरपूर एक असं आहे. म्हणून पंढरपुरासारखं नगर नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, आणि पंढरीसारखा देव नाही, पंढरीसारखं तीर्थ नाही. म्हणून पंढरपुराचं जे महात्म्य आहे, आराधिले पुंडलिके जननी पूजनीया अनिके. म्हणून असणाऱ्या त्या पुंडलिकानं त्या परमात्म्याला जे आडवलेलं आहे, आडवून सांगितलं इथं येणाऱ्या माणसाला दर्शन देणे, आणि जे सुखदुःख आहेत ते सगळं भगवान परमात्म्याकडे अर्पण करणे, आणि सर्व लोकांचा उद्धार होण्यासाठी पंढरपूरला देव उभा आहे. सर्व लोकांचा उद्धार. आता जे जे बी पंढरपूरला गेले ते पुन्हा संसारात येणे नाही, असं इतकं शरीर पवित्र होऊन अशा पद्धतीचा मोक्ष, अशा पद्धतीची मुक्ती, अशा पद्धतीचं ज्ञान त्या पांडुरंगाच्या चरणापाशी तुम्हाला प्राप्त होत आहे. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्म तव उभेची दिसतसे नीट. बरं, पंढरपूरचा पांडुरंग किती अंघोळ आहे, किती अंघोळ म्हणून उभा केलं आहे पांडुरंगाला, किती अंघोळ आहे, किती फूट आहे, बरोबर आहे. इथं वर्णन केलं आहे 9 अंघोळ आहे फक्त. परमात्मा किती 9 अंघोळ. अंघोळ कशाला म्हणतात, हे करंगळी आहे, बरोबर. हे अर्धी कांडी, हे अर्धी कांडी, हे अर्धी कांडी, हे अर्धी कांडी, असा 9 अंघोळच फक्त उभा आहे देव. 9 अंघोळानं. आता तो आपल्या डोळ्याला किती दिसतो माहीत नाही, 9 अंघोळ असा आहे. 9 अंघोळच का की एक
वर्णन आहे ते की 9 म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडाचं कोड आहे, पूर्ण 14 भुवनाचं कोड आहे 9 आकडा, बरोबर आहे. म्हणून 9च असणाऱ्या संख्येने देव उभा आहे, ब्रह्मांडाचं कोड आहे पूर्ण. मग आता मला सांगा, मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दिवस किती? 365 दिवसाचा दिवस, बरोबर आहे, 365 दिवसाचा दिवस. रात्री किती मग त्याच्यामध्ये? रात्री किती? मग 365 किती झाले? मग वर्ष तरी 365 दिवसाचं आहे ना, बरोबर आहे. मग रात्री किती आहे? रात्री बी तुम्हाला कळावंच लागेल की रात्री किती येतात महाराज? हो दिवस एवढे आहेत, पण रात्री किती येतात? हां किती? 365 महाराज, तेवढ्या नाही. 12 आणि 12 24 तास मिळून एक दिवस आहे. 12 आणि 12 24 तास मिळून एक दिवस आहे, बरोबर आहे, एक दिवस. मग आपली एकादश रात्री आता रात्री 12ला चालू होते बघा, आत्ता एकादश रात्री 12ला सुरू होते. असं व्रत नाही, दिवस निघाल्यापासून दिवस मावळेपर्यंत हे व्रत आहे. पण आमचे अर्ध्या डोसक्याच्या आता उद्या एकादश, आता जेवायचं नाही, 12 वाजले. मग 12 वाजल्यापासून उद्या 12ला सोडायचे आहे का? 12 वाजल्यापासून धरून 12ला सोडायचं सकाळी? नाही, असं काही एक कल्पनीय गोष्टी येतात. म्हणून याच्यामध्ये 9ची संख्या तुम्हाला सांगतो. हे 9 संख्या का? 9 अंगुळच परमात्मा उभा का आहे? हे आपल्यामध्ये नवविधा भक्ती आहे, बरोबर आहे. नवरस मिलितम वा केवलम उमर्तम परम मेहम मुकुंदे भक्ती योगम वदती. 9 प्रकारची भक्ती आहे. नवविधा भक्ती त्याला म्हणतात, नवविधा भक्ती आहे. म्हणून देव तेवढ्या 9च अंगुळनं उभा आहे. आणि 9च का आकडा आहे? तर 9 आकड्यापासूनच सर्व सृष्टीचे कोड निघाले जातात. ते मोबाईलचा कोड असो, ते RTOचा कोड असो, नाही ते अजून कोणचं कोड असो, हे सगळे कोड जे आहेत ना, हे पूर्ण 9 संख्यापासून निघाले जातात. म्हणून 9 संख्या एवढी श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर काय सांगत होतो मी की दिवस आणि रात, म्हणजे रात्री किती? रात्री तेवढ्याच आहेत. तुम्हीच अभंग म्हणता, बरोबर आहे, पण तुमच्याच लक्षात नाही गेला तर रात्री किती? नवरात्र किती? नवरात्र आता येईल ना, बरोबर आहे, नवरात्र. आणि 10वी रात्र एक आमुषा, एक शिवरात्र. शिवरात्र हे 10वी रात्र आहे. आणि नवरात्रा कोणत्या? हे नवरात्र, हे नवरात्र जे व्रत आहे ना, 9 रात्री आणि 10वी जे असणारी महाशिवरात्र, 10 रात्रा झाल्या. मग हे 10 रात्रा आला धोंड्याचा महिना, बरोबर आहे, अशी एक संख्यात्मक. म्हणून देव तेवढ्या अंगुळनं उभा आहे. तेवढी शक्ती आपणाला मनुष्यलिंगम परब्रह्म असं वर्णन आहे. मनुष्यलिंगम परब्रह्म नूरलिंगम गूढगम्ये पुराणोक्त फल पित्यार्थ परब्रह्म लिंगम अजम रुक्मिणी प्राण संजीवनम. प्राण संजीवनम म्हणजे त्या लिंगामध्ये पहिला जर असणारी शक्ती जर कुणाची असेल, त्या लिंगामध्ये पार्वतीची शक्ती पहिली आहे. पहिली कोणाची शक्ती आहे? पार्वतीची, बरोबर. ती पार्वतीची शक्ती कशामुळे आहे? पार्वतीची शक्ती ह्याच्यामुळे आहे, पहिलं जर बाळ झालं तर बाळ पहिली शक्ती कुणाची प्राशन करते? आपल्या आईची, बरोबर आहे. आईच्या दुधाची चव जशी लेकराला आहे ना, तशी दुसरं कोणी सांगू शकत नाही. तसं या परब्रह्म लिंग, या लिंगामध्ये असणारी पहिली चैतन्यता, पहिला प्रेम पाहणा जे आहे ते पार्वतीचा आहे. म्हणून कवा तर जिवाळा उत्पन्न होते, समजा वाईट बघून तर का होणार प्रेम निर्माण होते. मग पहिली शक्ती या लिंगामध्ये पार्वतीची आहे. आणि दुसरी शक्ती भगवान शंकराची आहे. मिळून डावी बाजू आणि उजवी बाजू. उजवी बाजू जर असेल तर शंकर समजायचं, उजवी बाजू म्हणजे आमुषा आणि डावी बाजू म्हणजे पार्वती, बरोबर आहे. मग आता डावी आणि उजवी, हे डावी उजवी काय ते जेणेकरून एक डावा आमुषा, मग आमुषाला काही करायचं नाही, बरं. मग शंकराला काहीच करायचं नाही. आमुषाला भीती वाटते, माणसं काही काही कुठाने करतात, आमुषाच्या ठिकाणी काही नको. आणि पौर्णिमा, मग पौर्णिमा आणि आमुषा हे दोन्ही एक आहेत. मग ह्याला शिवशक्ती समावेष्टन म्हणजे पार्वती आणि शिव या दोघाची शक्ती होऊन हे आत्मलिंग तयार झालं आहे. ह्याला काय म्हणलंय? मनुष्यलिंग. म्हणजे हे मनुष्यलिंग तयार होत असताना पहिली पार्वतीची शक्ती आहे, त्याच्यानंतरच असणारी महादेवाची शक्ती आहे. अशा पद्धतीनं हे लिंग तयार झाले. म्हणून याच्यामध्ये तव परब्रह्म
अवतरणू जो षडगुण अधिकारू तो काय तेथे नारायणू बोलता झाला. ज्या वेळेस शक्ती पडली त्याच वेळेस आपल्याला वाचा फुटते. जोपर्यंत शक्ती विराजमान होत नाही तोपर्यंत वाचा फुटत नाही. म्हणून असं या ठिकाणी जे आजचं जे प्रवचन आहे, आजची जी सेवा आहे, ते इथंच या सेवेला विराजमान देऊ. कारण आता किती वाजले मला माहीत नाही, टाईम पण मी काही टायमाकडे लक्ष देत नाही. किती वाजले? हो, काल बी 8:45 वाजले होते, आज बी 8:45. त्या मालकाची कृपा आहे. आता मला तर काय माहिती समजा, पण अशा पद्धतीनं हे झालेल्या सेवेला इथंच विराजमान देऊ. आणि बाकीची सेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला विठाला.